सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे, सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीकरता गेल्या 6 दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत, परंतु शासनाने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाही। उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले। छत्रपती संभाजी महाराज की जय। यावेळी माऊली पवार, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, विनोद भोसले, महादेव गवळी, औदुंबर जगताप, कुमार माने, नागेश ताकमोगे, विलास लोकरे, प्रकाश डांगे, प्रशांत देशमुख, आबा सावंत, संजीवनी मुळे, निर्मला शेळवणे, मनीषा नलावडे, लहू गायकवाड, ज्ञानेश्वर सपाटे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते। आपणास गंभीर इशारा देण्यात येत आहे की जर जरांगे पाटील यांना काही बरे वाईट झाले तर संपूर्ण मराठा समाज अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल आणि जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये जाम केली जातील। यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असणार आहे, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी पाटलांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। सरकार अजूनही या बाबतीत गांभीर्याने घेत नाही। मागील 10 महिन्यात 5व्यांदा उपोषणाला बसलेला जरांगे पाटलांच्या मृत्यूची सरकार वाट बघतंय का? हा विषय एवढा क्रिटिकल झालेला आहे, यांना कालच्या लोकसभेला यांचा सुपडा साफ करून जर यांची भागत नसेल तर यांना सोलापूर जिल्ह्यात तमाम आमदार खासदार जे राहतात, पालकमंत्री येतात, उद्यापासून त्यांना या जिल्ह्यात बंदी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला असून जरांगे पाटलाच्या जर जीवाचं काय बरं वाईट झालं तर सरकारचं एकही शासकीय कार्यालय, हे मराठा समाज भवन जेवढे आहेत ते शासकीय कार्यालयात सगळे लोक आमच्या मुक्कामाला येतील, मग सरकारला खूप अवघड जाईल। आमची विनंती आहे सरकारला, त्या माणसाचा तीळ रोज दिवस चाललेला आहे, त्याचं रक्त रोज आटतंय आणि सरकार जर या बाबतीत गांभीर्यानं घेणार नसेल तर सर्व शासकीय कार्यालय सोलापूर शहर व जिल्ह्यातील हे सर्व मराठा बांधव मुक्कामाला इथे येतील।